खूप दिवसापासून आपल्या घरी होती आणि लग्न झालं तेव्हापासून आजी जालन्याला गेली. तुला सून येईल तेव्हा मी मजा लेकाच्या घरची चालेल. आता नमस्कार मंडळी, कस काय मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे. नमस्कार करशील सर्वांना? नमस्कार. तर आईचा नमस्कार घेतलेला आहे. आणि तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे की आम्ही बऱ्याच वेळा लाईव्ह जाण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या घरात रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्हवरती जाऊ शकत नाही. आणि थोडंसं संवाद साधण्यासाठी म्हणजे लाईव्हवरती बोलण्यासाठी प्रयत्न करतो, पण ते येत नाही. तर थोडंसं त्याचमुळे आज सेल्फी कॅमेरावर घेत आहे आणि तिघंजण थोडंसं बसून वगैरे व्हिडिओ बनवा म्हणून तिच्या हिशोबाने चालू आहे. तर आई आपल्या व्हिडिओमध्ये, आणि आई थोडीशी नाराज दिसत आहे कारण आईची तब्येत कालपासून खराब आहे. सर्दी, ताप, खोकला आणि डोकं असं दुखत आहे. व्हायरल जे आहे ते आईला थोडंसं झालेलं आहे, त्याच्यामुळेच थोडंसं त्रास होत आहे. आणि राधिका पण आहे इकडं. तर राधिका तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून लग्न झालं किंवा लग्नाच्या आधीपासून जालन्याला आलते तेव्हापासून आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे. आणि आपले व्हिडिओ बरेच दिवस झाले चालू आहेत. तर आजचा व्हिडिओ याच्यावरतीच आधारित आहे की मतलब आई बऱ्याच वेळापासून म्हणत आहे काय की आजीनं खूप दिवसापासून आपल्या घरी होती आणि लग्न झालं तेव्हापासून आजी जालन्याला गेली आहे ना? तेव्हा जातोच म्हणे ना, मग लग्न झालं की राहत नाही म्हणे ना. मग तेवढं राहतो म्हणे, लग्न होईल मग जातो म्हणे. मग तिले घरी आहे ना मग ना तो, पण तो थांबायचं होतं आजी. थांबली नाही आजी. नाही म्हणे, थांबत नाही म्हणे. नाही म्हणतात मग काय, तरी बरेच वर्ष थांबली ना. म्हणजे किती वर्ष झाली? लय थांबली, 15 वर्ष. मग 15 वर्ष. आणि आता असं झालेलं आहे की मी पण घरी नव्हतो, मी पण गावाकडे होतो, पण आजी जी होती ती कंटिन्यू राहत होती, आई आणि आजी. मला थोडंसं बाहेर गावी शिकायला वगैरे जायचं होतं ना, त्याच्या हिशोबानं मी बऱ्याच वेळा बाहेर होतो. पण आजीनं सर्व घरी केलेलं कामं, जसं की कधी कधी आईसोबत शेतात जाणं, त्याच्यानंतर बरेचसे काम पडलं घरी. नाही, आता खूप थकली होती आणि शेताचा विषयच नाही. पण आज घरी जरी असती आमच्यासोबत तरी आम्हाला चांगलं वाटलं असतं, कारण आईला तर आणखी पण बऱ्याच वेळा वाटते की आजीनं इकडे यावं. आणि आई कसं असते मित्रांनो, ॲक्च्युली कोणालाही वाटते की आपली आजी आहे ती आपल्या घरी राहावं. आणि आजीलाही थोडंसं असं वाटत होतं की लेकीच्या घरी मी किती दिवस राहू, आणि शेवटी मला माझ्या लेकाच्याच घरी जाणं होतं. त्याच्या हिशोबानं तर असा मित्रांनो बरेच दिवस झाले, कारण आज जवळपास 15 वर्ष झाले ना. 15 वर्ष झाले आजी आमच्यासोबत होती. आणि आईचं तेच म्हणत तब्येत पण थोडीशी खराब झाली होती. तेव्हाच समजलं की आजी जर असते तर बऱ्याच वेळा आईच्यासोबत येत होती दवाखान्यामध्ये किंवा कुठेही कारंजाला जायचं असलं दोघी मायलेकीसोबत जात होत्या. पण आज आई, सकाळी मी कारंजाला गेलो आणि परत मला तिकडे काम होतं, त्याच्यामुळे आई असे घरी आली सोबत दवाखाना वगैरे करून. आणि राधिका पण आहे इकडं. मग थांबायचं होतं आजीनं. आजीला ओळखते का नाही? ओळखते ना. काऊन ओळखते का? कोणती आजी? आजीचं नाव तर सांग. केसर आजी. तर आणखी बरेच जण म्हणतात की आजी आली नाही का, किंवा मग मी आली होती ना जालन्याला. हां, लग्नाला आली.
रामच्या लग्नाला तेव्हा ओळख झाली होती आजीसोबत. तर आईला खरंच थोडंसं बरं वगैरे जे आहे तब्येत आहे. हो ना, तब्येत चांगली आहे. ताप आलेला आहे व्हायरल असल्यामुळे, तर होईल, तब्येत पण चांगली होईल. तर थोडंसं गोळ्या पण घेतल्या घेतल्या ना आता. सकाळच्या, सकाळी घेतल्या. संध्याकाळच्या आणि आताच्या गोळ्या घेतलेल्या आहे आणि 2-3 दिवसात डोस आणलेला आहे. जवळपास मित्रांनो आता झालेला आहे. किती वाजले का? 10:30 होत आलेले आहे. 10:30 होत आलेले आहे. आणि हा व्हिडिओ असंच शूट करतो मी संध्याकाळच्या वेळेस. त्याच्या हिशोबानंच चला दुपार वगैरे वेळ भेटला नाही, म्हटलं थोडंसं आज शूट घ्या. आणि जसं लाईव्ह वगैरे जाता नाही तर त्याच्या हिशोबानं आजचा व्हिडिओ तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यामध्येच दाखवा. मग बाकी काय मजेत आहे. तर बघ, गोळ्यासोबत सांडलं. तर होईल बरं तब्येत. कारण आज जर झालं, उद्याला जर तब्येत बसली ठीक, नाही तर रक्त पण चेक करावं लागणार आहे. कारण सध्या व्हायरल वगैरे चालू आहे त्याच्यामुळे. मग काय म्हणशील आजीबद्दल? जायचं का भेटीला तुला? जाऊन का आजीला बोलावशील इकडं? चालते, आजीला बोलावलं तू. बघूया आता, आजी जर आली तर आजीला बोलावू, नाही तर आजीच्या भेटीला पण जावं लागणार आहे. कारण आई सगळ्यात पण तेच चालू होतं. आईला पण आठवण येत होती आजीची. आई दुपारीच म्हणत होते मला. तर असं असते मित्रांनो. आणि बरेच दिवस झाले आता परीला पण पाहिलेलं नाही आहे. तर असं असते, सकाळपासून आज पाहिलं असेल. आता आईची तब्येत बरोबर नाही, तर आजी जी होती पूर्ण कसं स्वयंपाक करू लागणं, सोबत दवाखान्यात येणं. तर अशी आता राधिका आलेलीच आहे. पण तसं आजीचं तेच म्हणणं होतं की जेव्हा माझी नाचून येईल, जे तुला सून येईल, तेव्हा मी माझ्या लेकाच्या घरचं येईल. चालेल, आता आहेच म्हणा, राधिका पण आहे. आज तिनंच केलेलं सर्व स्वयंपाक वगैरे. बघा थोडा कॅमेरा. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट करा. आणि चॅनलमध्ये काही वाटत असेल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नक्की कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. आपले व्हिडिओ असेच चालू राहणार आहे. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की एक वेळेस कमेंट करा, जेणेकरून आम्हाला समजेल. आणि चॅनलला लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.